विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. JEE या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस आपल्यापर्यंत निश्चित थोड्याफार प्रमाणामध्ये पोहोचला असेल. केमिस्ट्री विषयाचा विचार जर केला तर निश्चितच केमिस्ट्रीची डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन जर पाहिलं तर इझी टू मॉडरेट इथपर्यंतच आहे. फार अवघड प्रश्न यामध्ये विचारलेले दिसत नाहीत. हा एक यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरं असं की ज्या 20 आणि 22 जुलैला परीक्षा झाल्या त्यामध्ये सर्वसाधारणपणे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सेक्शन जो असणार आहे त्यावर जास्त प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ पाहायचं असेल तर बायोमॉलिक्युल्स आहेत, पॉलिमर आहे, त्यानंतर अमाइन्सवर आहे किंवा इकडं कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सवर जवळजवळ 3 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सेक्शनवर थोडासा भर हा जास्त दिलेला आपल्याला पाहायला मिळतो ॲज कम्पेअर टू फिजिकल सेक्शन. परंतु 25 तारखेला जी परीक्षा झाली त्यामध्ये मात्र जर ॲनालिसिस केलं तर मात्र इक्वल वेटेज इज गिवन टू फिजिकल, इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक सेक्शन. म्हणजे थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. हे जरी सत्य असलं, हे कितीही सत्य असलं तर एक गोष्ट तुम्ही विद्यार्थी मित्रांनो विसरायची नाही, ती म्हणजे तुम्ही नॅशनल लेवलची परीक्षा देत आहात आणि या नॅशनल लेवलच्या परीक्षेची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NCERTचं जे टेक्स्टबुक असणार आहे हे तुम्हाला प्राधान्यानं रेफर करावं लागेल किंवा ते वाचावं लागेल. कारण या तिन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये, तिन्ही दिवसांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं 70 ते 80% पर्यंतचा सिलेबस किंवा प्रश्न हे त्या NCERT मधून कव्हर केलेले आपल्याला पाहायला मिळतील. याचा अर्थ असा आहे की प्रेफरन्स विल बी गिवन टू द NCERT टेक्स्टबुक आपण म्हणूया. आणि मग स्टेट लेवलचे, महाराष्ट्र स्टेट लेवलची जी मुलं त्या परीक्षेला बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक खास सांगायचं आहे की या 20 तारखेच्या विशेषतः प्रश्नपत्रिकेचं ज्यावेळी ॲनालिसिस केलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षामध्ये आली की थोडासा भाग आयसोलेशनचा पार्ट म्हणजे जर आपल्या टेक्स्टबुक मधून जर थोडासा बाजूला केला किंवा तो नाही आहे, बराचसा मेजर पार्ट तो नाही आहे आपल्याकडं, तो जर असता तर आणखीन आमच्या मुलांना सोपं गेलं असतं. तेवढाच एक पार्ट आपल्या टेक्स्टबुक मध्ये NCERT मध्ये तो जास्त आहे, आपल्याकडं तो कमी आहे. परंतु आपलं ही टेक्स्टबुक NTA ज्या परीक्षा कंडक्ट करत आहे, मग ती JEE असू दे किंवा नीट असू दे, या परीक्षांना ते कमी नाही आहे हे लक्षात घ्या. फक्त त्याची डेप्थ तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे JEE साठी तुम्ही तयारी करताय, नीट साठी तयारी करताय तर प्राधान्यानं पहिलं NCERT बघा, का नॅशनल लेवलला ते वापरलं जातं आणि मग आपण स्टेट लेवलचा विचार करूया. या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर आपण केलं तर माझी खात्री आहे की उद्याचं भविष्य हे तुम्हाला निश्चितच चांगलं पाहायला मिळणार आहे. म्हणजे जे काय आजचे प्रश्न असणारे आहेत ते जर तुम्ही नीट मनापासून पाहिले, मन लावून केलं आणि फोकस केला की ह्या टॉपिकवर साधारणपणे जास्त भर दिला जातोय, त्याचं बेसिक कन्सेप्ट काय असणार आहे, त्याची थेअरी काय असणारी आहे, या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर निश्चित यश हे तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आजचे प्रश्न जे असणारे आहेत ते तुमचं उद्याचं भविष्य ठरवणारे असणार आहेत आणि त्यामुळं या व्हिडिओमध्ये जे प्रश्न तुम्हाला JEE 2021 मध्ये जुलैच्या पाहायला मिळाले त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. जरी हे झालेले असले तरी कन्सेप्ट हा पुढं याच प्रश्नांच्या सारखा तुम्हाला वापरलेला पाहायला मिळेल. म्हणजे थोडासा बदल त्या प्रश्नांमध्ये केला की स्वरूप बदलतं आणि मग तुम्हाला अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळं झालेल्या प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करून त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत आणि येऊ शकतील याचा एक अंदाज, कारण तुम्ही नॅशनल लेवलची परीक्षा देताय ना, तर तुम्हाला आपल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत. म्हणजे तुमची तर्कशास्त्र आपण म्हणूया किंवा हे लावताना तुम्हाला खूप विचार करावा लागणार आहे आणि तेवढी ताकद किंवा गट्स आपण म्हणूया निश्चित तुमच्याकडे असणारे आहेत. थोडंसं लांबत असला व्हिडिओ तरी तो तुमच्या फायद्याचा असणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय,
जर तुम्ही JEE नीट या नॅशनल लेवलच्या परीक्षांना बसलेला असाल तर गो थ्रू NCERT ॲज वेल ॲज स्टेट लेवल टेक्स्टबुक प्रिपेअर्ड बाय बालभारती आपण म्हणूया. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित असणार आहे. त्या बालभारतीमध्ये सुद्धा खूप छान कंटेंट आहे, परंतु तो तुम्ही नीट बघणं गरजेचं आहे, असं मला मनापासून वाटतंय. तर आपण जे प्रश्न विचारले गेलेले होते त्याचं नेमकं स्वरूप काय आणि मग येऊ घातलेल्या ज्या प्रश्न परीक्षा असणार आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत याचा एक अंदाज तुम्हाला नेमका बांधता येईल. तर आपण आता सुरू करूया. या परीक्षेला जो प्रश्न विचारलेला आहे, आता शिफ्ट कोणती हा भाग महत्वाचा नाहीये. प्रश्नाचं नेचर काय आहे, त्यातले शब्दांचा अर्थ काय आहे आणि मग तुम्हाला विचारांची दिशा तुम्ही कशी ठरवायची आहे. इतके शॉर्ट प्रश्न, एक लक्षात घ्या, मी इतकं बारकाईनं अनालिसिस केलं ना, की ही 1 जुलैची प्रश्नपत्रिका पाहायला मिळते मला, की ज्यामध्ये स्टेम जो असणार आहे ना, तो खूप शॉर्ट आहे. म्हणजे कमी स्टेम मध्ये त्यांनी जे विचारलेलं आहे, जे थिंकिंग केलेलं आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे असं मला वाटतंय. तर त्या दृष्टीनं आपण विचार करून बघूया काय नेमकं आहे त्यामध्ये. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सवर हा प्रश्न आहे. इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ऑफ Fe2+ इन हाय स्पिन स्टेट व्हॉट इज द मॅग्नेटिक मोमेंट, स्पिन ओनली विचारलंय बघा. म्हणजे यामध्ये त्यांनी रेफरन्स देताना एकीकडे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स म्हटलंय, त्याचबरोबर त्यांनी आयन दिलाय तो Fe2+ आयन दिलाय आणि त्याची जे स्टेट असणारी आहे ती हायस्पिन स्टेट असं म्हटलेलं आहे. म्हणजे या एका शब्दांवरून हायस्पिन स्टेट वरनं तुम्हाला काय विचारात घ्यावं लागेल तर वेदर ligand attached to Fe2+ ion is a weak field or strong field ligand. म्हणजे हायस्पिन कॉम्प्लेक्स केव्हा तयार होतो तर हे तुम्हाला माहित पाहिजे की तिथं वीकफिल्ड लिगँड असणारा आहे आणि जर वीकफिल्ड लिगँड असेल तर हायस्पिन कॉम्प्लेक्स किंवा हायस्पिन स्टेट पाहायला मिळते, कारण देर इज अ नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विल नॉट टेक्स प्लेस. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे मग वीकफिल्ड लिगँड आणि स्ट्रॉंग फिल्ड लिगँड यामध्ये हायस्पिन कोण करतं, लो स्पिन कोण करतं, हे खूप महत्वाचं आहे. हा लेंदी व्हिडिओ होत असला तरी याचं प्रत्येकाचं स्पष्टीकरण तुम्हाला जर कळालं तर हे MST CET परीक्षाला सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता. आणि मग आयनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहित असायला पाहिजे. डी ब्लॉक म्हणजे 3D सिरीज साधारणतः तुम्ही लक्षात ठेवली असणारी आहे. ते जर पाहिलं आणि Fe2+ आयन दिलाय, त्यामुळे फरियस ऑर्बिटल मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आणि दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे हायस्पिनचा विचार जर केला तर नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, सुरुवातीला एक एक इलेक्ट्रॉन भरला जाईल. म्हणजे देर आर 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. मग 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असतील तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरात आणावा लागेल. या फॉर्म्युल्याच्या आधारे एन ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जर आन्सर तुम्ही काढलं तर ते आन्सर 4.89 BM बोर मॅग्नेट्रॉन इतकं तुम्हाला पाहायला मिळेल. आता यामध्ये एक ऑप्शन ए ऑप्शन इज द करेक्ट असणार आहे, पण इथं सेकंड ऑप्शन जो दिलेला आहे 1.73 BM, यावर एक मी व्हिडिओ काढला होता, त्यामध्ये यावर प्रश्न चर्चेला आणलेला आहे. तुम्हाला आठवतोय का तो पहा. सिंगल इलेक्ट्रॉन जर असेल तर BM जे असणारे आहे ते 1.73 असेल. म्हणजे एक इलेक्ट्रॉन जर यायचा असेल तर एक इलेक्ट्रॉन इथं मांडलं तर √3 व्हॅल्यू तिथं येणारी आहे. म्हणजे त्यावेळेस ही व्हॅल्यू तिथं अपेक्षित असणारी आहे. म्हणजे कुठंतरी अशा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की ते यावर प्रश्न आले की ते क्लिक होणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळं या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन जो असणार आहे, बेस्ट ऑप्शन 4.89 BM. नेक्स्ट क्वेश्चन बेस्ड ऑन एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. विशेषतः हायड्रोजन वर हा विचारलेला आहे. व्हॉट इज द मेजर यूज ऑफ डायहायड्रोजन. युजेस ऑफ डायहायड्रोजन तुम्ही बऱ्याच वेळा वाचले असतील, परंतु यातला एक एक शब्द किती महत्वाचा आहे बघा. या प्रश्नपत्रिकांमध्ये हे वाखणण्यासारखं आहे की एक एक शब्द तुम्ही त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीनं काढलेला आहे. व्हॉट इज द मेजर यूज ऑफ डायहायड्रोजन असं म्हटलंय त्याने. म्हणजे मेजर यूज, ज्याचा जास्तीत जास्त वापर डायहायड्रोजन या वायूचा करून प्रॉडक्ट जे तयार केले जातात ते कोणतं आहे हे
बेस्ट ऑप्शन तुम्हाला यातलं सिलेक्ट करावं लागणार आहे. इन फॉर्मेशन ऑफ नायट्रिक ऍसिड, इन सिंथेसिस ऑफ अमोनिया, इन फ्युएल सेल फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिकल एनर्जी, टू रेड्यूस हेवी मेटल ऑक्साईड टू मेटल. म्हणजे या सगळ्यांचा विचार केला तर तुम्हाला रेफरन्सेस लागत जातील की मेजर यूज जो असणार आहे तो इन सिंथेसिस ऑफ अमोनिया, म्हणजे हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे तो अगेन बेस्ड ऑन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. खूप छान प्रश्न आहे पहा. अभ्यास केला असेल तर तुम्हाला तो लगेच सांगता येईल. खूप छान आहे. व्हॉट इज द डिफरन्स इन नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन? What is the difference in number of unpaired electron when NiCl2 changes into NiCN6 2 minus? म्हणजे इथं NiCl2 चा ज्यावेळी NiCN6 2 मायनस मध्ये बदल होईल त्यावेळेस दोन्हीमध्ये जो निकेल आयन असणारा आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉनचा डिफरन्स कितीचा असणारा आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. यासाठी तुम्हाला निकेलचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. आणि NiCl2 मध्ये याचा विचार जर केला तर ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती 2+ आहे. त्यामुळं 4H0 3D8 असणार आहे. म्हणजे 3D8चा विचार जर केला तर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये असणारे आहेत. बरोबर आहे. मग आपण NiCN6 2 मायनस या कॉम्प्लेक्स आयनचा विचार जर केला तर ऑक्सिडेशन स्टेट जर कॅल्क्युलेट केली तुम्ही निकेलची तर 4 असेल. त्यामुळं इथं जे डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जे असणार आहेत ते 6 असणार आहेत, कारण एस मधले 2 गेले, पुन्हा डी मधून आणखीन 2 गेले, म्हणजे 3D6 असणार आहे. 3D6 ज्यावेळेस आपण विचारात घेऊ त्यावेळेस इथं गोष्ट महत्वाची आहे की NiCl जो असणार आहे तो वीक फील्ड लिगँड असणार आहे आणि CN जो असणार आहे तो स्ट्रॉंग फील्ड लिगँड असणार आहे. हा दोन्ही मधला महत्वाचा एक बदल असणार आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला हाय स्पिन का लो स्पिन घडतं हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. म्हणजे इन दिस केस CN इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि त्यामुळं इथं पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विल टेक्स प्लेस आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बदलतं आणि 6 इलेक्ट्रॉन जे असणार आहेत त्यांचं काय होतं इथं पहा, या स्टेटला इथं पेअरिंग झालेलं पाहायला मिळतं. सो देर इज नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, 0. सो द डिफरन्स बिटवीन 2 इज 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. खूप वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे थेरी तुमची जर पक्की असेल ना तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रश्न सोडवताना अडचणीच्या येणार नाहीत. नेक्स्ट वन इज बेस्ड ऑन रेडॉक्स रिएक्शन्स. साधं स्टेम दिलंय पहा. Cu2 प्लस सॉल्ट ऑन रिएक्शन विथ Ki फॉर्म्स. ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन जाण्यापूर्वी आपण बघूया. Cu2 प्लस सॉल्ट ऑन रिएक्शन विथ Ki, म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की Cu जो असणार आहे याच्या ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहित असायला पाहिजे. +1 आणि +2 दोन असणारे आहेत. बरोबर आहे. म्हणजे हा जो 2+ आयन असणारे आहे त्याची हायर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट असणारी आहे. आणि मग रेडॉक्स रिएक्शनचा विचार जर केला तर एकाच ऑक्सिडेशन आणि दुसऱ्याचं रिडक्शन व्हायला पाहिजे. Ki मध्ये काय होतं तर Ki चं आयोनायझेशन दाखवलं तर K+ आयन A- आयन आणि आयोडीन जो असणारा आहे इट हॅज द लार्जेस्ट ॲटॉमिक साईज आणि त्यामुळं तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि Cu2+ हायर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आहे त्यामुळे याचं ऑक्सिडेशन होणार नाहीये, याचं होईल रिडक्शन. त्यामुळं आयोडीन जो असणार आहे Ki मधला आय हा I- तो इलेक्ट्रॉन देतो आणि I2 तयार होईल आणि इकडं तो इलेक्ट्रॉन Cu2+ आयन इलेक्ट्रॉन घेऊ शकेल आणि त्यामुळं जी रिएक्शन घडते ती या पद्धतीची आहे. या रिएक्शन मध्ये काय तयार झालंय पहा, CuI तयार झालेला आहे आणि त्यामुळं इथं तुमच्या लक्षात येईल की Cu2+ आयनचं रिडक्शन होत आहे कारण ऑलरेडी त्याने 2+ ही हायर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट अटेंड केलेली आहे. त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होणार नाही तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे आणि त्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट कमी होणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जो प्रॉडक्ट इथं तुम्ही पाहायला मिळतो त्यामध्ये मात्र Cu+ आणि I- असा असणारा आहे. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन CuI. नेक्स्ट बेस्ड ऑन मेटलर्जी. खूप छान प्रश्न आहे पहा, म्हणजे 4 मार्कासाठी विचारलाय आणि
सगळं काही त्यांनी त्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे. फक्त तुम्हाला ते ओळखायचं आहे आणि त्यांनी म्हटलं प्रश्न पण तसाच विचारलाय की टू रिएक्शन्स आर गिवन टू यू. वन इज अ CaCO3 ऑन हीटिंग गिव्स CaO plus CO2 gas, and second reaction zinc sulfide on heating in presence of excess of air gives zinc oxide and SO2, and identify the calcination and roasting reaction from above. म्हणजे इथं बरं का तुम्ही जर थोडासा चांगला अभ्यास त्या आयसोलेशन टॉपिकचा केला असेल तर माझी खात्री आहे याचं उत्तर प्रश्नांमध्येच दिलेलं आहे. म्हणजे इतकं सोपा प्रश्न मला वाटत नाही दुसरा कोणता असू शकेल. म्हणजे 4 मार्क एकाच वाचला की तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की याचा ऑप्शन हे असणार आहे, यापेक्षा वेगळा असू शकणार नाही. म्हणजे फर्स्ट रिएक्शन जी असणार आहे ती कॅल्सिनेशन असणारी आहे. आणि कॅल्सिनेशन म्हणजे काय असणार आहे तर ऑक्साईड ऑफ मेटल असेल, हायड्रोक्साईड असेल किंवा कार्बोनेट जे असणारे आहेत त्यांचं हिटिंग इन ऍब्सेन्स ऑफ एअर केलं जातं, जे फ्युजन टेम्परेचर असणार आहे त्याच्या खाली, त्याला कॅल्सिनेशन म्हणायचं. आणि ही फर्स्ट रिॲक्शन तिथं बसते. आणि रोस्टिंग जे असणार आहे ते नेहमी एक्सेस ऑफ एअर मध्ये केलं जातं. झिंक सल्फाइड इन एक्सेस ऑफ एअर गिव्ह झिंक ऑक्साइड अँड सल्फर डाय ऑक्साइड. इथं हे जे असणार आहे ते मात्र दिस हिटिंग इज कॅरिड आउट इन प्रेझन्स ऑफ एअर. हा दोन्ही मधला महत्वाचा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज अ थर्ड. फर्स्ट रिॲक्शन इज अ कॅल्सिनेशन and second reaction is a roasting. Next, based on biomolecules. तुम्ही जर बायोमॉलिक्युलचा फुल टॉपिक वरचा माझा जर व्हिडिओ पाहिला असेल तर लास्ट सेकंड क्वेश्चन जो त्यामध्ये असणारा आहे तो जो मी तिथं तयार केलेला आहे त्याच पद्धतीचा प्रश्न इथं टायटल जवळजवळ सेम आहे. एन्झाईमच्या पुढे फक्त मी कॅटलिस्ट म्हटलंय, बाकी बऱ्यापैकी तोच पार्ट इथं दिसतोय. तुम्ही तो व्हिडिओ पहा, तुम्हाला निश्चित त्याचा बेनिफिट होणारा आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट अबाउट एन्झाईम्स. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट मधून एन्झाईम साठी कोणतं विधान लागू पडत नाही असं थोडक्यामध्ये आपण म्हणूया. एन्झाईम्स आर नॉन स्पेसिफिक, एन्झाईम्स आर टेम्परेचर अँड pH स्पेसिफिक, ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स आणि एन्झाईम्स ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट. म्हणजे इथं या 4 ऑप्शन मधले 2, 3 आणि 4 जे असणारे आहेत ते तिन्ही लागू पडतात. फक्त एन्झाईम्स आर नॉन स्पेसिफिक म्हटलं, ऍक्च्युअली एन्झाईम्स आर हायली स्पेसिफिक. म्हणजे इतके स्पेसिफिक एन्झाईम्स आहेत आणि त्यामुळं फर्स्ट स्टेटमेंट इज अ इनकरेक्ट. परंतु करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे तर नंबर 1 असणारा आहे. केमिकल कायनेटिक्स वर आधारित आहे. एक्झाम्पल न्यूमरिकल आहे. PCl5 decomposes according to first order reaction as decomposition of PCl5 is given PCl3 and Cl2. Initially we take 50 moles of PCl5 and after 120 minutes final volume of PCl5 is 10. Then the value of rate constant of reaction x into 10 raised to minus 4 minutes. Then value of x is, या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यातून एक तुम्हाला व्हॅल्यू एक्स ची कोणती असणार आहे ती शोधायची आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. k इज इक्वल टू 1/t ln a/a-x. हे जर तुम्ही व्हॅल्यू पुटअप करत गेला आणि सोडवलं तर आन्सर जे येणार आहे ते 0.0133 मिनिट्स इतके येतं. म्हणजे 133 इंटू 10 रेस टू मायनस 4 मिनिट्स. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज 133. म्हणजे या पद्धतीने ते न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट हायड्रोकार्बन्स वर आहे. खूप छान प्रश्न आहे, बऱ्याच वेळा आपण एक्सप्लेन करतो. यावरही एक व्हाय मेटा प्रॉडक्ट नायट्रेशन मध्ये मिळत नाही म्हणून एक व्हिडिओ याच्यावर आहे की ज्यामध्ये नायट्रेशन एक्सप्लेन केलेलं आहे. बेन्झिनचं असेल किंवा इवन फिनॉलचं सुद्धा तुम्ही नायट्रेशन ऑब्झर्व केलेलं असणार आहे. त्यावरूनही या गोष्टी तुम्ही सांगू शकता. बेसिक तुमचं म्हणजे थेअरीच्या आधारे अमंग H2SO4 and HNO3 which act as an acid and a base respectively during nitration. तुम्हाला माहित आहे की नायट्रेशन करायचं असेल तर नायट्रेटिंग मिक्सचर इज युज्ड
अँड इट इज अ मिक्सचर ऑफ नायट्रिक ऍसिड अँड सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे इथं जर तुम्हाला नायट्रिक ऍसिड जो असणार आहे तो HONO2, बरोबर आहे, हा HNO2 असेल. आणि नायट्रिक ऍसिड हा आपण दाखवला आणि सल्फ्युरिक ऍसिड मधला H+आयन. म्हणजे H+आयन याचा अर्थ इट गिव्स H+आयन म्हणजे इट इज अ ऍसिडिक, इट ऍक्ट्स ॲज अ ऍसिड. आणि नायट्रिक ऍसिड मध्ये ऑक्सिजन, हा जो ऑक्सिजन असणार आहे त्याच्याकडे 2 लोन पेअर्स असतील, त्यामुळे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही याला दिली जाईल किंवा तो प्रोटॉन ऍक्सेप्ट करेल. त्यामुळं इथं बॉन्ड तयार होईल, इथं हायड्रोजन येईल, ती इलेक्ट्रॉन पेअर दिल्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा ऑक्सिजन जो असणार आहे तो निगेटिव्ह असतो, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज जास्त काळ त्याच्याकडे राहत नाही आणि ही इलेक्ट्रॉन पेअर तो इकडं शिफ्ट करून घेतो आणि चार्ज इकडं ट्रान्सफर होतो. म्हणजे इथं नायट्रोनियम आयन तयार होईल आणि हायड्रोनियम आयन. म्हणजे इथं हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून तो HNO3 जो असणार आहे तो बेस असेल आणि H+ आयन H2SO4 देतो म्हणून तो ऍसिड असणारा आहे. इतका सोपा प्रश्न, खूप छान. आणि 4 मार्काला साधे प्रश्न त्यांनी विचारलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळं आन्सर काय असणार आहे, H2SO4 आणि HNO3 दिलाय, त्यामुळे H2SO4 HNO3 हे करेक्ट आन्सर असणार आहे. ऍसिड H2SO4 असेल, बेस HNO3 असणारा आहे. एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीशी संबंधित आहे. विच गॅस रिटार्ड्स फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस तुम्हाला माहित आहे, प्रकाश संश्लेषण आपण म्हणतो, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट हे घडतंय, तुम्ही अभ्यासलेलं असणार आहे. कार्बन मोनॉक्साईड असेल, क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, CO2 असेल, NO2 असेल. फोटोसिंथेसिस मध्ये CO2 गॅस प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड आपण म्हणूया, हे तुम्ही अभ्यासलेलं असणार आहे. तर यामध्ये NO2 गॅस जो असणार आहे इज अ टॉक्सिक टू प्लांट, इट रिड्युसेस प्लांट ग्रोथ. म्हणजे अलॉंग विथ SO3 याचं आणखीन एक ड्रॉबॅक पहा, जर सल्फर ट्रायऑक्साईड त्याच्या सानिध्यामध्ये आला तर NO2 कॅन कॉज ऍसिड रेन. म्हणजे ऍसिड रेन ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस NO2 आणि SO3 यांचं कॉम्बिनेशन तयार होतं, ते ऍसिड तयार होतं, ते ऍसिड रेन असणार आहे. म्हणजे NO2 इज द करेक्ट ऑप्शन. अमाइन्स डायझोनियम सॉल्ट्स वर आहे, हे बऱ्याच वेळा तुम्ही अभ्यासलं असेल, बऱ्याच वेळा याच्यावर चर्चा झालेली आहे. पण ही रिॲक्शन दिलेली आहे X, त्यानंतर P दिलेला आहे आणि फाईन प्रॉडक्ट P असं म्हटलेलं आहे. म्हणजे 2 स्टेपची रिॲक्शन ही असणारी आहे. बेन्झिनला NH2 आणि SO3H ग्रुप जोडलेला आहे. बघूया आता काय होतं. NaNO2 आणि HCl आणि टेम्परेचर जर बिलो 5 डिग्री सेल्सिअस आपण जर बघितलं तर डायअझोटायझेशन प्रोसेस घडते, दॅट इज द कपलिंग ऑफ नायट्रोजन. म्हणजे हा जो NH2 ग्रुप असणार आहे याचं कपलिंग होतं आणि N2Cl हा तयार होतो, म्हणजे डायअझोनियम सॉल्ट तयार होतो. SO3H आहे तसाच राहील. परत डायझोनियम सॉल्ट तयार झाल्यानंतर त्यांनी जे दिलेलं कंपाऊंड आहे ते बेन्झिन आणि नायट्रोजनला 2 मिथाइल ग्रुप जोडलेले आहेत. NN डायमिथाइल ॲनिलीन हे एक्झाम्पल असणार आहे. पण एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ज्यावेळी डाय तयार होतो त्यावेळेस इथं जो नायट्रोजन असणारा आहे त्याच्या पॅरा पोझिशनला असणारा हायड्रोजन हा Cl शी कंबाईंड होतो, HCl तयार होईल आणि या 2 बेन्झिन रिंग 2 नायट्रोजन एकत्र जोडल्या जातील. म्हणजे N डबल बॉन्ड N हे डायअझोटायझेशन, ॲझो कपलिंग आपण म्हणतो, ते ॲझो कपलिंग इथं होतं आणि डाय तयार केला जातो. म्हणजे हा फायनल प्रॉडक्ट असणारा आहे की जिथं N डबल बॉन्ड N आणि हे स्ट्रक्चर जोडलं जातं. म्हणजे इथं बाकीचे ऑप्शन्स दिलेली नाहीत, परंतु हे करेक्ट ऑप्शन त्याच्यामध्ये असणार आहे. आपल्याला रिॲक्शन मधून प्रॉडक्ट काय मिळतो ते बघणं गरजेचं असणार आहे. दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस व्हिडिओ. पुरा आयसोलेशन वरचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट इझिली इकॉनॉमिकली रिफाइंड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन.
साधा प्रश्न आहे, परंतु इकॉनॉमिकली हा रिफाइन्ड असं म्हटलंय बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. म्हणजे इथं तुम्ही जर अभ्यास त्याचा केला असेल आपल्या टॉपिक मधून, तर निश्चित तुमच्या लक्षामध्ये येईल की झिंक हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. इकॉनॉमिकली रिफाइन्ड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, तर हा मेटल असणारा आहे झिंक. म्हणजे या पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत. भविष्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतील आणि या प्रश्नांच्या आधारे तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुमचं चांगलं भविष्य घडणार आहे, मला वाटतं.